तर भावानो खूप दिवसाच्या नंतर एक लॉंग ब्लॉग बनवतोय। तर आज मी चाललोय तमिळनाडूला। ॲक्च्युली प्रॉपरली मला शूट बीट करायला जमलं नाही। जर का याचे शॉर्ट व्हॉइस जर का तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या MD ऑटोवाल्याच्या पेजवरती इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला भेटेल। आता सध्या ट्रेन बघू शकता तुम्ही, पाठी थांबेल आहे। आपण समजा गावाला जाताना कशी ट्रेन माडवरती इंजन चेंज करतात तसं हे ठिकाण आहे। तर या ठिकाणी आपण थांबेल होतो। आता इंजन चेंज व्हायला लागलं, बोलले अर्धा ते 1 घंटा ट्रेन इथं थांबणार आहे। म्हणून या ठिकाणी आपण आता ट्रेनमध्ये येऊन वरती झोपलेलो आहे। तर तुम्हाला दाखवतो बाळा आम्ही पण पुढे आणि असं तर भाऊनो आता झोपायची सोय करतायत। हे शांती गेल्यात गोदाडी चटाई वगैरे आणायला। तर इथं आम्ही डिसाईड केलं की बाहेर झोपणार आहे। तर तुम्हाला ती जागा पण दाखवतो आपण कुठं झोपणार आहे वगैरे। मी बॅक कॅमेरा ऑन करतो। तर बघू शकता भावानो अशी काहीतरी जागा आहे। ह्या जागेवर खूप मोठी जागा आहे ॲक्च्युली। तर इथं आम्ही सर्व पोरं बाहेर झोपणार आहे। मला वाटतं लेडीज वगैरे इथं आतमध्ये झोपू शकतात। आणि हे बघा ही चर्च आहे आणि खालच्या साईडला पण खूप सारी जागा आहे, तुम्हाला दाखवतो मी। ॲक्च्युली खरं म्हटलं तर आता एक्सप्लोअर करायला काय नाही सध्या इथं। तर रात्रीचा टाईम आहे, मला जास्त काही तुम्हाला दाखवता येणार नाही। तर आपण उद्या सकाळी जेवढं होईल तेवढं फिरायचे प्रयत्न वगैरे करूया आणि तुम्हाला नवीन नवीन जागेवर दाखवणार। ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईमच आलो इकडे। तर बघूया उद्याच काय होईल काय नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बनेल राहा। भेटूया उद्या सकाळी। तर भावानो आता झोपतो आपण। विश्वास पण इकडे झोपला, आपला मित्र पण आहे आणि इकडं यश आहे झोपलाय। तर आता मी पण झोपतो। तर आता उद्या सकाळीच आपण फिरायला वगैरे जाऊया, एक्सप्लोअर करूया इकडं तमिळनाडूमध्ये ॲक्च्युली काय 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 नाही वगैरे। आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तर मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेन नारळ पाणी वगैरे झाडावर वगैरे सोडून। मला तर भीती वाटते, पण आपल्या मित्रामध्ये आहेत थोडेफार चॅम्पियन पोर जे की झाडं वगैरे चढू शकतात। तर आतासाठी ते गुड नाईट, उद्या सकाळी भेटूया, बाय बाय। तर गुड मॉर्निंग भावानो, आता या ठिकाणी आपण उठलेलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे। तर दुपारी आपण नारळ वगैरे तोडणार आहे। इथं जवळच एक नारळाचं झाड आहे, आपण ज्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी। तर बाळाला चढता येतं तर बाळाला चढवणार आहे आपण नारळवरती, झाडावरती, आणि नारळ वगैरे पिणार आहे। तर ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये तर तुम्हाला नाही बघायला भेटणार ते। तर हे मी शॉर्ट मिनी ब्लॉग पण बनवला आहे, तुम्हाला पाहिजे तर बघायचं असेल ते व्हिडिओ क्लिप तिथं जाऊन बघू शकता। ॲक्च्युली दोन्ही मॅनेज करायला जमत नाही एक सोबत। शॉर्ट ब्लॉग बनवतो आणि लॉंग ब्लॉग पण ट्राय करतो। ॲक्च्युली मला लॉंग ब्लॉगची एवढी आयडिया नाही काही, तर मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी जेवढं होईल तेवढं। तर आपण आता दुपारी भेटूया, ठीक आहे। तर भावानो या ठिकाणी आता बसलो होतो आपण, जेवण वगैरे केले, आपले मित्र वगैरे पण बसलेले आहेत, बाकी बघू शकता तुम्ही। सध्या सर्व टाइमपास करतात रील वगैरे बघून। तर आम्ही सकाळी नारळ वगैरे तोडून भाई खाल्ले, फोडले, कोयताने कापले, त्याच्यामध्ये खूप सारी मजा आली मला ॲक्टिव्हिटी वगैरे करायला। आता थोड्या वेळाने मार्केटमध्ये जातो, थोड्याशा लुंग्या वगैरे घेतो इकडनं मुंबईला घालण्यासाठी। तर सध्या तर आपण गेलो नाही आणि मी झोपलो होतो थोडंसं। तर आता थोड्या वेळाने जाईल, मग तुम्हाला दाखवेल इकडलं मार्केट वगैरे कसं असतं कसं नाही। असं तमिळ येत नाही आपल्याला, आपल्याला तमिळ वगैरे येत नाही, तर इथं बोलून मतलब नाही। उगाच आपण एखादा शब्द चुकीचा बोललो तर लोक मारायचे आपल्याला धरून नाही। तर तुम्हाला मार्केटमध्ये भेटतो मी थोड्या वेळाने। तर भावानो काल आपले डान्स बसवले होते, आता चर्चमध्ये आपले डान्स वगैरे होणार आहे। तर आम्ही सर्वांनी लुंग्या वगैरे घातलेल्या आहेत। तर आता आपण तमिळ सॉन्गवर डान्स करणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी पुढे गेल्यावर। तर चला जाऊया।
कुर्बा 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 1 2 3 4 कुर्बा 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 हे दाखव पहिलं नारळ. खूप भारी आहे भावानो. यस तू पण ट्राय कर. दे. भारी आहे ना. खूप भारी आहे. टेस्ट पण चांगले, गोड पण आहे. आता याचं तुम्ही पण या पुढच्या वर्षी प्यायला. ठीक आहे. तर एक काम करूया आपण याला बीच मधून कापूया आणि याचं खोबरं पण खाऊया. थोडं पाणी याच्यात ते पण पिऊन घेतो. ठीक आहे. खोबरं काढू याचं. चला खोबरं काढू याचं. पाहुणे या ठिकाणी पुन्हा खूप सारे नारळ काढलेले आहेत आणि त्याला कापतोय. तर भावानो या ठिकाणी बघू शकता विश्वास आज पुन्हा झाडावर चढलेला आहे आणि नारळ तोडतोय. ए भाईसा मनी रे बाबा. तर भावानो या ठिकाणी आपल्या कोयत्याची धार पूर्णपणे गेली होती. तर यश इकडं कोयत्याला धार द्यायला लागला. त्याला तो बोलतोय इटाने होऊ शकते धार, तेच बघतोय. आता बघूया एकदा थोडं पाणी बिणी लावून तो इट वल्ली करून त्याच्यावर तो इट रगडा लागला आणि धार झाली तर आणखीन मस्त मजा येईल. नारळ फास्ट पैकी कापता येईल आपल्याला. कंटिन्यू. तर भावानं बघू शकता या ठिकाणी सर्व सामान वगैरे काढलेलं आहे आपले. तर भावानं या ठिकाणी आपण पुन्हा आता भांडुपला निघालो आहे. तर यश आपल्यासोबत आहे आणि हरिभाई पण आपल्यासोबत आहे. तर आपल्याला बाईकवर सोडायला आले रेल्वे स्टेशनला. तर आता थोड्या वेळाने आपली ट्रेन येईल, 5ची ट्रेन आहे. तर 5च्या ट्रेनीने आपल्याला पूर्ण भांडुपला जायचं. तर मला वाटतं आपला मिनी ब्लॉग तर आतापर्यंत खूप मोठा झाला. एडिट करायचा प्रयत्न करेल आपण, जेवढं होईल तेवढं कमी करू. हां चकली वगैरे खायला घेतली. प्रॉपरली माहिती नाही एक्झॅक्टली याला म्हणतात काय, बट इकडे येऊन मला खूप मस्त वाटलं भावनो. सर्वांना माझ्याकडनं धन्यवाद. चला आता ट्रेन आल्यावर तुम्हाला बाकीची ब्लॉग मी कंटिन्यू करतो. बाय बाय. तर भावना बघू शकता भाई बाकीचे मेंबर पण आलेले आहेत गाडीमध्ये. आलो भावनो या ठिकाणी आपली ट्रेन आली होती आणि आता सर्व सामान बॅगी बिगी आतमध्ये टाकल्यात आणि ट्रेनमध्ये बसलेलो आहे आपण. समोर बघा यश कसा झोपलाय. तर भावनो इथं मी वरती बसलो आणि आपली पब्लिक खालती बसलेली खूप सारे मेंबर्स वगैरे. आणि ह्या वर्षी आम्ही येताना आलो तेव्हा ट्रेनला एवढी गर्दी नव्हत्या, बट आजूबाजूला आता खूप जास्त गर्दी आहे. तर तुम्हाला आपण थोड्या वेळाने भेटतो. तुम्हाला बॅकग्राऊंड वाईज पण खूप जास्त येत असेल भावनो. तर रात्री झोपताना भेटूया आपण. चला. तर भावनो काल झोपताना आपल्याला व्हिडिओ शूट करताना जमलं नाही, तर मी जेवण वगैरे करून रात्री झोपलो. त्यानंतर आता सकाळी उठलो, ब्रश वगैरे करून रेडी वगैरे झालो होतो. तर आज संध्याकाळी आपण 5-6 वाजेपर्यंत मुंबईला पोचू, भांडुपला म्हणजे आपल्या घरी. तर पुढे काय बोलू भावनो समजा नाही मला. तर मग काय आपल्या व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही. मी एकदमच 2-3 दिवसाचा ब्लॉग म्हणजे बनवतच गेलो. काहीच एडिट वगैरे एवढं खास केलं नाही. फक्त वॉइस ओव्हर करतो आणि व्हिडिओ क्लिप अटॅच करतो. तर तुम्हाला दाखवतो मी. सध्या तर बॅकग्राऊंड वाईज खूप जास्त यायला लागलं. तर तुम्हाला मी नंतरच भेटतो. बाय बाय. तर भावना आपण आता ठाणा स्टेशनला उतरलो होतो ना, इकडनं रिक्षा पकडलेली आहे. आता चाललो आपण डायरेक्ट कोकणनगर रिक्षा केलेली आहे. तर आपल्या 3 आहेत आपण सोबत, विश्वास, मी और यश भाई. तर आता जाऊया घरी. आता काय बोलू, मला वाटतं आता ब्लॉग आपला इथंच एंड केला पाहिजे.
कारण की आता कंटेंट आपला संपला, जेवढा शूट करायचा होता तेवढा फुल शूट केलेला होता मी. आता आपण भेटूया नेक्स्ट टाइम. जर का अशी काही ट्रिप निघली आपली तर मी प्रयत्न करेन नेक्स्ट टाइम दुबई वगैरेला जायला. तर चला भावना, आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज.